संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जर्मनी दौऱ्यात भारतीय समुदायाशी साधला संवाद। जर्मनीच्या संरक्षण मंत्र्यांसमवेत करणार द्विपक्षीय चर्चा। पहलगाम हल्ल्यातल्या मृतांचं स्मरण करत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांसह देशाची आदरांजली। भारत दहशतवादासमोर कधीही झुकणार नसल्याचा पुनरुच्चार। इराण समवेतचा युद्धविराम पुढे वाढवण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय। काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधानांवर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्यासंदर्भात भाजपा शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची घेतली भेट। मालेगाव स्फोट प्रकरणी 4 आरोपींवरचे आरोप निश्चित करण्यासंदर्भातला आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द। उत्तर प्रदेशमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला रामसर स्थळाचा दर्जा। देशातल्या रामसर स्थळांची संख्या पोहोचली 99 वर। पृथ्वीचं संरक्षण करण्याच्या जबाबदारीचं स्मरण करून देणाऱ्या जागतिक वसुंधरा दिनानिमित्त विविध कार्यक्रम। विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखत वसुंधरेचं संवर्धन करण्याचा मुख्यमंत्र्यांचा संदेश। अतिउष्णतेच्या संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम उपाययोजना करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मंत्रोच्चार आणि पारंपरिक विधींसह केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले। या यात्रा म्हणजे श्रद्धा, एकता आणि समृद्ध परंपरांचा दिव्य उत्सव असल्याची पंतप्रधानांची प्रतिक्रिया। ISSF कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या शिवा नरवालला सुवर्णपदक तर पनाह बुगराची रौप्य पदकाची कमाई। आणि जॉहन्सबर्ग इथे भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघामधला तिसरा T20 सामना आज खेळला जाणार।